हाय, हॅलो, नमस्ते. तर आजचा व्हिडिओ खूपच असा आगळा वेगळा असा होणार आहे. तर आज आम्ही गेलो होतो भाजी मार्केटमध्ये. तर हा व्हिडिओ बराचसा जुना आहे, म्हणजे फौजी गावाकडे जायच्या आधीचा आहे, पावसाळा सुरू झाल्याचा. तर हा व्हिडिओ काही कारणास्तव म्हणजे अपलोड केला जात नव्हता, किंवा मलाच राहून गेला माझ्याकडून हा व्हिडिओ. आणि आता तुम्हाला काही काही म्हणजे या व्हिडिओमध्ये ना काय काय अशा गोष्टी दिसणार आहेत की ज्या तुम्ही याआधी कधीच पाहिल्या नसतील. आता हे तर आहे करटुला, जगातली सगळ्यात श्रेष्ठ भाजी. तर ही तुम्ही म्हणजे पावसाळा चालू झाला की एकदा ना एकदा तरी खाल्लीच पाहिजे. खूप जास्त फायदे आहेत त्याचे. आणि जगातली सगळ्यात श्रेष्ठ भाजी, आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा मिळते विदर्भ साईडला. पण आपल्याकडे जास्ती कोण खात नाही आणि माहिती नाही, पण ही खाल्ली पाहिजे भाजी. सगळ्यात हेल्दी भाजी आहे ही. आता एक तुम्हाला अशी भाजी दाखवणार आहे, किंवा एक मशरूमचा प्रकार म्हणू शकतो. तर आता हे जे मार्केट आहे ना, हे लोकल मार्केट आहे. म्हणजे जे आदिवासी किंवा छत्तीसगडचे प्रॉपर जे लोक आहेत ना, ते भाजीपाला घेऊन ह्या साईडला बसतात. मेन मार्केट दुसरीकडे आहे. तर मी ते परत तुम्हाला कधीतरी दाखवेन. आता हे पण एक वाईल्ड मशरूम आहे बघा. तर खूप वेगळे वेगळे मशरूम. आता हे आपल्याकडे म्हणतात की पिवळ्या प्रकारचं मशरूम खाल्लं जात नाही, पण हे मशरूम मार्केटमध्ये आले म्हणजे आपण हे खाऊ शकतो. आता अजून एक तुम्हाला एक खतरनाक गोष्ट दाखवणार आहे, आणि याबद्दल थोडीशी मी माहिती पण सांगते. तर पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी छोटासा व्हिडिओ आहे. आता सहज भाजी घेताना ना हे मला दिसलं, आणि हे आहे सरई बोडा, किंवा बोडा म्हटलं जातं, काही ठिकाणी रुगडासुद्धा म्हटलं जातं. तर छत्तीसगडमध्ये याला सरई बोडा किंवा सालबोडा म्हणतात. साल किंवा सरईच्या झाडाचे जे पानं पडलेली असतात ना, त्या पानांच्या खाली येतं हे, आणि हे जमिनीमध्ये असतं. आणि हे ना छत्तीसगडच्या जंगलामध्ये बऱ्यापैकी आढळतं, तेही पावसाळ्यात. आणि फक्त हे सीझनल असल्यामुळे आहे. आणि हे एक मशरूमचा प्रकार आहे बरं का. आणि सीझनल असल्यामुळे, आणि काहीच कालावधी, काही 1-2 आठवड्यासाठी किंवा 3-4 आठवड्यांसाठीच हे मिळतं. त्यामुळे याची किंमत 1000 ते 3000 रुपये किलोपर्यंतसुद्धा असू शकते. तर आता सध्या आम्ही ज्या दिवशी बाजारात गेलो होतो त्या दिवशी 1200 रुपये किलो या रेटने हे छत्तीसगडचे जे लोक आहेत, जे आदिवासी लोक आहेत ना, ते विकत होते. आणि थोडंसं क्युरियोसिटी वाटली आम्हाला, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना विचारलं. हे कधी खाल्लं नव्हतं त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही, पण भविष्यात कधी घेतलं तर ह्याची रेसिपी किंवा हे सगळे ह्याचे डिटेल्स अजून तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि यामध्ये भरपूर प्रोटीन्स, फायबर्स असतात, आणि हे जंगलामध्येच मिळतं फक्त. तर चला, आता आम्हाला जी भाजी घ्यायची होती ती घेतली, आणि आम्ही आता निघालो घरी. आणि घरी जाताना सुद्धा बघू शकता इथे करटुले किंवा मशरूम. आणि छत्तीसगड म्हणलं ना की जंगली आणि रानभाज्या भरपूर प्रमाणात होत्या. आणि या काकांना समजलं की मी व्हिडिओ बनवते, ते स्माईल देत आहेत बघा. आणि हे बोडा किंवा सरई बोडा, रुगडा, जर तुम्ही याआधी खाल्ला असेल किंवा पाहिला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्याकडे जर माहिती असेल तर याला काय म्हणतात हे सुद्धा सांगा. असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडणार असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.